300 350 कसे काय? दूध आणलं 50चं. हा 50चे केळं 100. हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या नवऱ्यापासून मी लस्सीचा हिशोब कसा घेत असते आणि एकही रुपया मी इकडल्या तिकडे होऊ देत नाही बरं का. आणि मी जेव्हा शॉपवर जात नाही तर गणेशजी अक्षरशः माझ्या पाया पडतात की प्लीज माय माऊली तू आली नाही शॉपवर की मला करमत नाही, शॉपवर येत जा. आणि हिशोबात 1 रुपया कमी भेटला म्हणून मग मी गणेशजीसोबत राडा केला आणि 1 रुपयाचा हिशोब मला भेटला की गणेशजीने विमलाबाईला आणलं होतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सगळ्यात पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक छानशी कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन दाबा. तर गणेशजीने विमलाबाईला आणलं होतं. विमलाबाईमध्ये गणेशजी जास्त पैसे घालतात, त्याच्यामुळे मग माझं येते जीवार. आणि त्या विमलाबाईच्या प्रेमात गणेशजी एवढे म्हणजे हे झालेले आहेत ना, बेधुंद झालेले आहेत की त्या विमलाबाईसोबतच गप्पा गोष्टी राहणं खाणं पिणं. ती विमलाबाई आहे म्हणून त्यांचं जेवणसुद्धा कमी झालेलं आहे. तुम्हाला सांगते मी, सांगा ह्या विमलाबाईवर एवढा खर्च हे गणेशजी करतात तरी कसा, तेवढा माझ्यावर नाहीत करत. तर असो, तर गणेशजी आता मस्तपैकी व्यवसाय करत आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पण आमचा संसार पाहायला आवडत आहे, ते मला खूप छान वाटत आहे. तर आता सकाळची लस्सी वगैरे सर्व करून दिली होती आणि आज मार्केटमध्ये गेली होती. आणि गणेशजी व्यापार म्हणजे त्यांचा व्यवसाय सांभाळत आहेत, तर सर्व घर वगैरे मला सांभाळावं लागते बरोबर ना. आणि तेच बायकोचं काम आहे. जर नवरा कमवून आणत आहे तर घरचं काम वगैरे हे बायकोलाच बघावं लागते. तर विमलाबाई आहे, तर विमलाबाई कोड आहे, तर विमला कोड आहे, मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर इथं माझं सर्व आटोपलेलं आहे. आणि आज गव्हाचं कट्टं, तेलाची कॅन आणि साखर भरपूर लागते आम्हाला लस्सीसाठी. तर साखर वगैरे मी घेऊन आलेली आहे. आणि सकाळी लाईन एवढ्या वेळा गेली होती ना, त्याच्यामुळे वरच्या टंकीत काही पाणी नव्हतं. मग 2 ते 3 वाजता लाईन आली. त्याच्यानंतर मग मी कामं केले, घरची कामं केली. म्हणजे लाईन आल्यानंतर पाणी भरल्यानंतर मग सगळ्यात अगोदर मी भांडी घासली, गॅस ओटा क्लीन केल्यानंतर सगळं भरपूर अशी कपडे होते, तुम्ही बघू शकता. कारण पाणी नसल्यामुळे सर्व काम माझी स्थगित राहिली होती. आणि गणेशजीचं असं म्हणणं आहे की स्वयंपाक केल्यानंतर जेवण वगैरे करत जा. आणि पहिले सगळ्यात जास्त 2 ते म्हणजे साधारणतः 1 तास तरी तू आराम करत जा. कारण तुला काही सासू वगैरे नाही आहे, सासू सासरे नाही आहे, नणद नाही आहे, जेठ नाही आहे, जेठानी नाही आहे की तुला विचारतील की का गं बाई तू आताच कपडे धुतले का नाही, तू आताच भांडे का नाही घासले, तू जेवल्याबरोबर झोपली कशी, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला विचारणारं कोणीही नाही आहे. त्याच्यामुळे तू भरपूर आराम कर. कारण लवकरात लवकर आता मला नाश्ता सेंटर म्हणजेच की भजे वडे, त्याच्यानंतर पापड, नागली पापड असे आणि वडापाव असे आम्हाला वेगवेगळे आयटम ठेवायचे आहेत. म्हणजे आता आमचं एक टेन्शन मोठं दूर झालेलं आहे, ते म्हणजे स्वराचं. आता स्वरा मस्तपैकी नवोदयला शिकणार, स्वरा शाळेत जाणार. मग काय आम्ही दोघं म्हातारी आम्ही मस्तपैकी आमचं नाश्ता सेंटर हॉटेल चालवणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मला शुभेच्छा द्या. नंतर गणेशजी आले घरी. हिशोब देता लवकर. हा 350 350 कसे काय? दूध आणलं 50चं. हा 50चे केळं 100. फोन पेले 100. 200. 120 रुपये फोन पेले 200. हा हे 350 किती झाले? 550. 550. हा 570 झाली. 320 रुपये दयावाल्याला दिले आणि डिस्पोजरवाल्याने 100 रुपये दिले. 1000. 100 50 रुपयाचा बर्फ आणला, 50 रुपये ते डब्या दही पाठवलं तेव्हा ॲटोवाल्याला दिले. आता बघून आलं ना, मी येत नाही का दुकानावर. तुला समजत नाही का वाणीनं काय नाही. आता तुला म्हणत असतं मी तुझ्या अर्धा घंटा तरी जेव्हा तरी येत जायचं. जेवता मला गिऱ्हाईक जेवण करता उठा लागतं गिऱ्हाईक. पप्पा जेवायला बस. मरे हे लेकरं मॅट करून आले तुमचे लेकरं तुमच्यासोबत घेऊन जाता तुम्ही. दिवसभर हाडत राहील, चड्डा धुवाय हे करायचं, त्याच्यातून मी अर्धी जिंदगानी चालली आहे. लग्नात आहे खाणं तिले तिथं त्याने आणायचं एवढं दूध पाहिजे. म्हणजे बापा याटून नाही पाठवत का एका लस्सीच्या बकेटसाठी डब्यासाठी 50 रुपये देतात. यातून द्या लागते. पिल्लू पप्पी कोणाला मम्मीने की पप्पाने? दीदीले. कोणाला सांग.
पप्पाने की मम्मीने लवकर दे लवकर दे. अरे हराम खोरा बोलू नको माझ्यासोबत बोलू नको. मग स्वराज आहे जेव्हा स्वराज चल. नाही 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 आता अजिबात याच नाही आमच्या जवळ. नालाय का माझी मम्मी आहे. अजून आणलं दुसरे कोण भेटू पहा ना ते पा डोकसर आहे मेंढा होणार आहे लेकरू तुमचं. ते पडते तर तू काय करतं भजत येतं का घरात मी अरे मस्ती किती करते हा बापा. त्याच्यावर चढते तर भीती आहे की नाही. पाणी तर मार्केटला जाऊन मी गव्हाचं कट्टा आणलं होतं, तेलाची कॅन आणली होती, साखर आणली होती, तुरीची डाळ. हे जे आहे ना हे मी म्हणजे जास्त घेऊन येते कारण डाळ भात रेग्युलर मुलांना लागतो. त्याच्यामुळे डाळ तांदूळ जास्त भरते मी घरात. गव्हाचं कट्टं आणि तेलाची कॅन पण 10 लिटरची भरते. आता आज वहिनीचा पण किराणा आणून द्यायचा होता तर माझ्याच किराण्यात वहिनीचा पण किराणा आणून घेतलेला आहे. नंतर मी हे कट्टं उचललेलं होतं आणि आम्ही म्हटलं चला वर घेऊन जाऊया, परंतु ते काही वर येतही नव्हतं. मग शेवटी आई बोलली की वर पाणी वगैरे येत आहे त्याच्यामुळे गहू खराब होणार कारण मी वरच्या माडीवर गहू ठेवत असते. तर आई बोलली की ते जे कट्टा आहे ना ते घरात ठेव, वर काही घेऊन जाऊ नको. मग गणेशजी बोलले ठीक आहे आपण घरात ठेवूया. नंतर आम्ही ते कट्टं गव्हाचं उचललेलं आहे आणि फायनली आम्ही आईच्या घरात ते गव्हाचं कट्टं ठेवलेलं आहे कारण मला काही ते उचलल्या जात नाही आणि मी जर ते उचललं तर पोट दुखणे वगैरे त्रास वाढून जातो. तर त्याच्यामुळे मी गणेशजीला बोलली घरात आणा आणि ते कट्टं आईच्या घरात ठेवून द्यावा. तर इथं आम्ही हे गव्हाचं कट्टं ठेवून दिलेलं आहे आणि गणेशजी घरी आल्याबरोबर गणेशजीला भरपूर कामं असतात. कूलर भरणे, बेड टाकून देणे, मुलांचा थोड्या वेळ लाड करतात आणि खरंच एक बाप जेव्हा घरी येतो ना तेव्हा मुलांना कशाचीच आतुरता नसते पण त्यांना हे अपेक्षित असते की माझ्या बापाने मला खायला काय आणलं. तर गणेशजींनी त्यांच्यासाठी आज केळी आणि एक दोघांना चॉकलेट आणलेलं होतं आणि ते पाहून स्वरा आणि स्वराज खूप खुश झालेले होते. तर इथं आम्ही गेलेलो होतो ते गव्हाचं कट्टं वगैरे ठेवून द्यायला. तर तेवढ्यात काय झालं मी माझ्यासाठी एक जाड अशी पोळी टाकत असते नाही का, ती जाड पोळी होती ताव्यावर आणि आम्ही गहू हे करायला गेलो तर तेवढ्याच्या पोटांमध्ये काय झालं की ते पोळी पूर्ण जळून राख झाली म्हणजे एकदम काळा कोळसा झालेली आहे बघू शकता. तर मी म्हटलं आता हे पोळी कोण खाणार. तर गणेशजी बोलले राहू दे बाबा मी खातो, परंतु ती पोळी मी त्यांना नाही दिली, ती पोळी मीच खाल्ली. आणि नंतर स्वराने आणि आम्ही मस्तपैकी मुलांनी सगळ्यात अगोदर चॉकलेट खाल्ली, केळी खाल्ली आणि स्वराज तर काही जेवण वगैरे स्वराजनं केलं नाही. मग मी जेवण केलं आणि आता इथं बघा गणेशजीने कूलर भरून ठेवलेला आहे म्हणजे एवढे थकून आल्यानंतरही त्यांची कामं ते करतात. कूलर भरून ठेवला, त्याच्यानंतर मुलांना अगोदर अंथरूण टाकून दिलं, अंथरूण टाकल्यानंतर मस्तपैकी ते संध्याकाळचे फ्रेश होतात कारण घामानेच दिवसभर तुम्हाला माहिती आहे घाम आणि ऊन किती येत आहे आणि ऊन त्याच्यानंतर मग ते त्यांची ते बॅटरी असते चार्जिंगला ते लावतात आणि नंतर मग ते जेवण करतात. तर चला जेवण वगैरे आटोपलेली आहे, किचन आवरून घेतलेली आहे बघू शकता. आता आपण इकडे बघूया इकडे काय सुरू आहे. इकडे कपडे घालून देणं चालू आहे. आता आपण सगळ्यात अगोदर टीव्ही बंद करूया. कूलर करून लावलं आता काही पार लागत सांगा यायला समजव सरक का ना माणूस थांबा ना. बस गुड नाईट. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता पण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. लव यू म्हणा. असं का मी झोपतो म्हणा आता. चला तर बाय बाय सर्वांना. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.